नासिक के बहुचर्चित फर्जी शालार्थ पहचान पत्र मामले में आर्थिक अपराध शाखा ने बड़ी कार्रवाई करते हुए मुख्य आरोपी प्रशांत वाडिले को धुले से गिरफ्तार किया है। इस मामले में अब तक धुले और जलगांव के 894 शिक्षकों तथा 3 उप निदेशकों के खिलाफ केस दर्ज किए जा चुके हैं। मुख्य शिकायतकर्ता पंकज सालुके ने आरोप लगाया कि प्रशांत वाडिले के नाम पर 65 स्कूलें दर्ज है, जिसमें से 63 फर्जी है। उन्होंने पूरे मामले की स्वतंत्र और न्यायिक निगरानी में जाँच करने की मांग की है। वही जांच एजेंसियों के रडार पर कई अन्य संस्था चालक भी हैं और जल्द ही इस मामले में और बड़ी कार्रवाई की संभावना जताई जा रही है। आज जी कारवाई झालेली आहे बनावट आयडी शालार्थ आयडी प्रकरणाच्या बाबतीमध्ये, तर याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी मी एसआयटी चौकशीची मागणी केलेली होती। त्या अनुषंगाने आताच मागच्या वर्षी ज्या प्रकरणाची एसआयटी चौकशी लागली त्या अनुषंगाने आतापर्यंत पूर्ण धुळे आणि जळगाव या 2 जिल्ह्यांमध्ये 894 शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। पुन्हा 3 उपसंचालकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही संस्थाचालक आहेत की ते रडारवरती होते। त्याची सुरुवात ही आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे। त्याची सुरुवात आज ही आपल्या धुळ्यापासून झालेली आहे आणि त्यात पहिला जो मेन पैदा होता तर त्याचं नाव म्हणजे प्रशांत वाडिले। या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा, या 65 शाळांपैकी 62 शाळा त्याच्या फक्त बॅगेत त्याच्या होत्या आणि 2च शाळा त्याच्या आपलं ऑन रेकॉर्ड, एक शाळा त्याची शिंदखेड्याला आहे, एक शाळा त्याची साक्रीला आहे। या 2 शाळांच्या व्यतिरिक्त त्याची कुठलीही शाळा त्याची नाही। असे मोरके जे आहेत, असे एजंट जे आहेत बनावट पद्धतीने काम करणारे, तर यांच्या संदर्भामध्ये आजपासून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जे पाऊल उचललेलं आहे, त्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं, रामदास शेळके साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो आणि असा सिंघम, ओरिजिनल सिंघम डॅशिंग अधिकारी हा असा त्याने जे कार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद।